आपल्याला पाहायला मिळतात। या ट्रॉफीसाठी खरे तर ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला हवी देवे तर दुसऱ्या बाजूला मानकोली। मात्र कुठल्या संघाची होईल होळी आणि दिवाळी हे पाहावं लागेल। तर आमच्या ऑफिशियल पंच आपण देखील मैदानामध्ये जा। धनाजी पाटील सरांची ऑर्डर आलेली आहे, पंच आपण जा। सर्वप्रथम आपण नक्कीच राष्ट्रगीत घेणार आहोत, त्यानंतर टॉस केला जाईल। तर सर्वांना विनंती असेल की आपण जर डोक्यावर कॅप घातली असेल तसेच आपण गॉगल जर घातला असेल गॉगल काढायचं, तसेच डोक्यावरची कॅप देखील डाऊन करायची आहे। सर्वांना विनंती असेल आपण विश्राम स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। एक साथ विश्राम, एक साथ सावधान। आणि मी जेव्हा नक्कीच शेवटचा एक म्हणेल तेव्हा नक्कीच डीजे ऑपरेटर आपण राष्ट्रगीत सुरू करायचं आहे। 3, 2, 1। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे मातरम। तर टॉस देखील केला जाईल। दोन्ही संघटक आपण पुढे या। साईनाथ वामन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या। आपल्या शुभ असते हा टॉस आपण करणार आहोत। या आपण पाहू शकता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे। ट्रॉफीसाठी खरं तर ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल, ही लढत पाहायला मिळेल, हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। तर टॉस केला जाईल। दोन्ही संघटक आपण पुढे या। साईनाथ पाटील साहेबांच्या शुभ असते हा टॉस केला जातोय आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकाचा असणार आहे। तर टॉस केला गेला आणि टॉस जिंकलेला आहे या संघनायक 14व्या मानकुली संघाच्या संघनायकाने, सॉरी 21व्या हवे दिवे संघाच्या संघनायकाने निर्णय सांगायचा आहे आणि प्रथम फलंदाज स्वीकारलेले। हा सामना 4 षटकांचा असणार आहे। तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापड्याची शोभा उडवायची आणि 14व्या मानकुली संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। तर बोलणार आहोत आपण मेगा फायनल ग्रँड फिनालेकडे। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापड्याची शोभा उडवायची आहे। मित्रांनो या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी राजेश वासुदेव पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे, स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ। दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ती ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय भरत राजाराम माले यांच्या स्मरणार्थ नयन भरत माली साहेबांनी स्पॉन्सर केले आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय। त्यानंतर तिसऱ्या साहेबांकडून त्यांचा देखील विशेष धन्यवाद। मालिकावरील ट्रॉफी आपण पाहतोय जी या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय शरद चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ
कुमार विनय सरस पाटील आणि कुमार सनी सरस पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मॅनेजमेंटचे आकर्षक ट्रॉफीज तर हवेदेवी या ग्रामपंचायतचे या विद्यमान उपसरपंच नंदलाल पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यापारी जोया आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतो या मॅनेजमेंटच्या ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. सुरेश सारंगचे माजी उपसरपंच प्रमोद भवन पाटील साहेबांनी त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बालाराम पाटील साहेबांनी त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंटच्या स्वरूपामध्ये गोल्ड मेडल आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केले आहे स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले नयन भरत माली साहेबांचे ते आगमन झाले स्वर्गीय भरत राजाराम माली यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला सेकंड ट्रॉफी स्पॉन्सर केला. आमचे सेकंड ट्रॉफी स्पॉन्सर नयन भरत माली साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्याप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तर बोलूया आपण सामन्याकडे. तर एक सूचना नक्कीच दोन्ही संघाने नक्कीच एक सूचना दिली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर चेंडू हरवला घाल झाला भिजला फाटला फुटला तर नवीन चेंडू आपल्याला दिला जाईल. दोन्ही संघाने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कारण जुने चेंडू नक्कीच दुसऱ्या षटकापासून दिले जातील. नवीन चेंडू नसल्यामुळे नक्कीच आपल्याला जुने चेंडू बंधनकारक असणार आहेत. तर बोलू आपण सामन्याकडे. सलमेजोडी मैदानामध्ये आपण बघतो एकेरो हवेदेव बी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आपण बघतो एकेरो हवेदेव बी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि या क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्यासाठी या आमंत्रित केलेलं आहे चौथाविरा मानकुले या संघाला. पहिले षटक वैभव माली इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू डोलला सुमित पाटीलच्या माध्यमातून आपण बघतोय एका सिंगल रन्स पूर्ण केली जाते. सिंगलने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतोय. टाइम नोट केला जातोय. पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. 5:31 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. दरम्यान आमचे सेकंड ट्रॉफी स्पॉन्सर नयन भरत माली साहेबांचे इथे आगमन झालेले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सेकंड ट्रॉफी स्वर्गीय भरत राजाराम माली यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेले. नयन भरत माली साहेब आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुमित पाटील आणि पिंट्या पाटील जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. या लॉंग अँड रिझल्ट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीपला चेंडू जाऊन अडवतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पिंट्या पाटील पूर्ण करतोय. या 2 धावने पिंट्या पाटील आपलं खातं उघडतोय. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या 3. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. या एकवेळ हवेदेव बी विपक्ष चौथारो मानकुल या 2 संघामध्ये. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेले आहे. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 4 वर. अंतिम सामना मेगा फायनल आपण बघतोय. या एकवेळ हवेदेव बी विपक्ष चौथाविरा मानकुले. यंदाच्या अंगामध्ये विचार केला तर चौथाविरा मानकुले सर्वाधिक 3 चषकांचा नंबर 1 वर रँक करत आहे. प्रत्येक 2-2 चषकांचा जर बघितलं तर जयदुर्गा सुरई आणि त्यांच्या समेत जयबजरंग भावाले बी संघ नंबर 2 वर रँक करत आहे. मात्र आपके बार ग्रामीण क्रिकेटमध्ये चौथाविरा मानकुले की सरकार. इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. या लॉंग ऑफ रिझल्ट मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार.
डोक्यावरून चेंडू सीमा पार पाहायला मिळतोय. हा चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलीकडे 8 धावा. स्विंग अँड मिस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. वापसी करताना आपण या तिखट प्रत्युत्तर देताना वैभव माली. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 8. आपण सामना पाहतोय एकविरा हवीदेव बी विपक्ष चौठावीरा मानकुल या दोन संघामधील अंतिम सामना, फायनलचा सामना. इथे ऑन साईडला चेंडू टोलला. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मेड्युकर रिझन मध्ये. फक्त एकच धावे समाधान मानावं लागलं फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगल या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एकविरा हवीदेव बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 9 धावा. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. वैभव माली यांनी षटक पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. तर कुठल्या प्रकारची सफलता त्यांनी अर्जित केलेली नाही. मात्र 9 धावांवर रोखण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. आणि आता मात्र दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाज विनीत माली येतोय. यानंतर पंचांची परमिशन शिवाय आपल्याला पाणी घेऊन जाता येणार नाही. पाणी जर हवे असेल तर पंचांची परवानगी आपल्याला घ्यावी लागेल. विनीत माली आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. तर सामनावीर फलंदाज सुमित पाटील, कोरे अँडरसन ऑफ हवीदेवी आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला. मानकुली एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर विनीत माली मंदिराच्या टोकाकडून वळताना. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता मात्र चेंडू जातोय ऑफ साइडला. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. आणि सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. चौथा मानकुल विपक्ष एकविरा हवीदेव बी या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले जर्मन सारंग आयोजित जॉयकुमार चषक 20-25 भरपूर एन्जॉय नक्कीच जॉयकुमार चषक प्रेक्षकांनी केलेल्या. अगदी पहिल्याच दिवसापासून नक्कीच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. अनेक व्ह्युअर्स नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले होते आणि आज देखील अनेक व्ह्युअर्स नक्कीच ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. विनीत माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनावीर फलंदाज पिंट्या पाटील. इथे लॉफ्ट केला चेंडूला, लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. हा पहिला मोठा फटका आपण बघतोय. षटकार पिंट्या पाटीलच्या बॅट मधून सरळ बॅटने हा फटका केला होता. कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज विनीत माली. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते 16 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकविरा हवीदेवी बी हा संघ. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलेल फेकी करेल थोडासा पंब्लिक पाहायला मिळतो आणि स्लाफी वर्क 1-2 का 4 जिथे 1 किंवा 2 धाव होते. प्लेकर 20 वर पोहोचते. या दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय 4-4 षटकांचा सामना. अंतिम सामना चौथ्यावर मानकुल विपक्ष एकविरा हवीदेवी बी या दोन संघांमध्ये सध्या पाहायला मिळतोय. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. झेल मात्र ड्रॉप केला जातोय एक्स्ट्रा गोल रिझन मध्ये आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतायत. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जर्मन सारंग आयोजित जॉयकुमार चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि याचं पूर्णपणे क्रेडिट उत्तम पाटील साहेब, त्यानंतर वेताल पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी. या आयोजन कमिटीमध्ये आपण धनाजी पाटील असतील, निलकंठ पाटील असतील, सागर पाटील असतील, त्यांचे नक्कीच आपण पाहतोय सहकारी. या सर्व सहकार्यांना जाते ज्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका बॅकवर्ड स्कोल्डर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते डीप मध्ये. तोपर्यंत इथे देखील एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल पेक्षा अधिक नाही. 2 षटके समाप्ती. 11ची सरासरी या आणि प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. या इथे मध्ये 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. बिनबाद 11ची सरासरी प्रति षटकामध्ये आतापर्यंत धावा झळकल्या आहेत एकविरा हवीदेवी बी या संघाने. 2 षटकांसाठी आतापर्यंत आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की बरोबर 10 मिनिटे खर्च केलेले आहेत.
8 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केले आहेत. माफ करा, म्हणजे अगदी आपण बघितलं तर 10 मिनिटांच्या अगोदर दोन्ही गोलंदाजांनी आपली षटके 4-4 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सौरभ भोईर येतोय, तर सामना केला फलंदाज सुमित पाटील. विकोली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला सुमित पाटील तालुका क्रिकेटमधील असा एक फलंदाज आहे ज्या फलंदाज नावे या मानकुली मैदानावरचा एक दुर्मिळ विक्रम घडला होता. ज्यावेळी हवेदिवे संघाला गोल्डन चौकारीची आवश्यकता होती आणि घड्याळामध्ये बरोबर 4:44 मिनिटं झाले होते आणि त्यावेळेला या पठ्ठ्याने तो गोल्डन चौकार ठोकून आपल्या संघाला पराभूत होणारा सामना जिंकून दिला होता. तोच फलंदाज सध्या कोरे अँडरसन ऑफ हवेदिवे सुमित पाटील स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने धनाजी पाटील आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे आणि दोन्ही संघ आपण पाहतोय मातबर संघ आहेत, कारण दोन्ही संघामध्ये या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. एका बाजूला चौथावर मानकुली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकवीरा हवेदिवे बी हा संघ. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. चांगल्या चेंडूची हाताळणी करताना आपण पाहतोय गोलंदाज सौरभ भोईर याला. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 22 धावा. सौरभ भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना केलेला फलंदाज सुमित पाटील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू, यॉर्करचा भडीमार आपण पाहतोय. या 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू यॉर्कर लेनचे चेंडू हाताळलेले आहेत आणि म्हणूनच वीरेंद्र सेवकने समर्थन करताना नक्कीच 22 विश्वचषकामध्ये म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये 2च गोष्टींचा सन्मान केला जातोय. पहिल्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. दोन्ही परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाले होते. धावसंख्या स्थिर धावफलकावर 22 धावा. तिखट आणि अचूक मारा आपण पाहतोय गोलंदाज सौरभ भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू आणि पुन्हा एकदा या आपण पाहू शकता दबाव पूर्णपणे आणि त्या दबावाच्या स्थितीमध्ये अखेर विकेट फेकताना सुमित पाटील हा फलंदाज. बावीसच्या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होताना आपण मध्ये सुमित पाटील बाद होण्यापूर्वी फक्त 8च धावांचे योगदान त्याला देता आलेलं आहे आणि नवी बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय या सिद्धेश पाटील. तिसरं षटक मार्गस आता पण सौरभ भोईराने 3 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही. यॉर्कर लेनचे चेंडू नक्कीच तो हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यॉर्कर लेनचा असा चेंडू असतोय ज्या चेंडूवर नक्कीच फलंदाज चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतात. ते चित्र नक्कीच मागील 3 चेंडूंवर सुमित पाटीलच्या बाबतीत देखील पाहायला मिळालं होतं, कारण ह्या चेंडूला नक्कीच उत्तर नव्हतं तिथे मात्र सुमित पाटील फलंदाजाकडे. विनंती असेल नक्कीच प्रेक्षक जे मानकुली संघाचे आहेत की आपण सीमारेषेच्या बाहेर राहायचं आहे. सौरभ भोईर आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना टेम्पल एंड कडून सामना केला फलंदाज सिद्धेश पाटील. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही. येथे लेफ्ट शिफ्ट केलेला चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. सिद्धेश पाटील याची केली संपुष्टात. आल्या पावली माघारी परतताना तू चल माया. मध्ये परतताना आपण सिद्धेश पाटील 0वर बाद होऊन मध्ये परतलेला आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 22 धावा आणि न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेला आहे साहिल मात्रे. आतापर्यंत आपण पाहतो या 4 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही. या स्पर्धेमध्ये या ज्यापासून गोरसे संघाचा मयूर केनी यांनी निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम केला. विकेट
मेडन षटक त्याचं पाहायला मिळत आणि या इथे मात्र सौरभ भोईर तो कारनामा करेल का पाहावं लागेल. सौरभ भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. येथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढले, चेंडूला समोर केलेले आहे मिड ऑर्डर रिझन मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करलेला, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 23 वर. 23 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड वरून प्रोग्रेस तिसरं षटक मार्ग असते. सौरभ भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोकाकडून वलताना. येथे हा देखील चेंडू वेसेफ मध्ये केलेला आहे पिंट्या पाटील याने देखील. मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि अशा प्रकारे आपण पाहतोय संघाची धावसंख्या पोहोचते ती या 24 वर 3 षटकांची समाप्तीनंतर. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये सौरभ भोईर यांनी फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत, एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. अगदी 13 मिनिटांमध्ये 3 षटके या चौथ्या मानकुली संघाच्या गोलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. खरं तर 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ होता, मात्र 15 मिनिटांपेक्षा देखील कमी वेळ नक्कीच चौथ्या मानकुली संघाने घेतलेला आहे. चोवीस धावा 3 षटकांची समाप्तीनंतर आणि शेवटचे षटक आता मात्र मोहित माली घेऊन येतोय. मानकुली संघाचा संघ नाही गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अजित भोईर याला तैनात केले गेले. स्लाइस केल्या चेंडूला थर्डमॅन रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 25 वर. 25 या लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय अंतिम फायनलचा सामना. एकविरा हवेदेवी बी विपक्ष चौथा मानकुली या 2 संघामध्ये. मोहित माली शेवटचे षटक मार्गस्थ आहे. मोहित माले आपण बघतोय या शेवटचे षटक घालतोय. सामनाकडील फलंदाज साहिल मात्रे. इथे मात्र साहिलच्या बॅट मधून हा ब्लास्ट चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांचा षटकार. एक मारा लेकिन शॉलेट मारा. साहिलला हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये चेंडूला करतोय सीमाशेफ गोल आणि या साहिलच्या बॅट मधून हा षटकार पॉवरफुल. धावसंख्या 6 ने वाढून होते. आपले 31 31 लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट रन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस आहे. हाण्यावर षटक आणि हाण्यावरचा फटका देखील साहिल मात्रे याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस आखो टप्प्याचा चेंडू होता. खरं तर परवानगी होती या फुल फटका खेळण्याची, मग तिथे फायदा उचलता नाही फलंदाज साहिल मात्रे याला. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 31 31 आपण पाहतोय. नक्कीच 3 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठे फटकाले तर चांगल्या स्कोर पर्यंत हवेदेवी संघ पोहोचू शकतोय. पुन्हा एकदा इथे मात्र पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते आणि धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 32 वर 32. चौथा मानकुली संघ आपण बघतो यंदा जगामध्ये सर्वाधिक चषकांचा नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स एकवीर हवेदेवी बी संघाने देखील केलेला आहे आणि हे मैदान नेहमीच एकवीर हवेदेवी बी संघासाठी
लक्की ठरलेलं आहे. इथे आपण पाहतोय या दुधा मस्तितीमध्ये सापडला होता. डबल माइंडेड झाला होता फलंदाज. छोड दिया जाय मार दिया जाय, कारण वाईटचा नक्कीच तो नक्कीच इंतजार करत होता, वाट पाहत होता. मात्र चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने बोलतोय. ऑफकटर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 32 धावा. लॉर्ड फुटात चेंडूला लॉफ केलेला, लॉफ्टर फटका समोर केलेला आहे. 20 मध्ये लॉंग रिझल मधून थ्रो केला जातो. थ्रो तेवढा चांगला नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय या फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. धावसंख्या 34 आणि आता मात्र शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतोय या मेगा फायनलला एकविरा हवेदेवी बी विपक्ष चौठाराव मानकुल या दोन संघामध्ये अंतिम सामना. या चषकावर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. देखते आज की शाम किस टीम के लिए नाम, लेकिन क्रिकेट के सुहानी शाम सारंगाव की आप सभी के नाम. प्लेयर मिस आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, या डावाची समाप्ती, इनिंगची समाप्ती झालेली आहे, पारीची समाप्ती झालेली आहे. एकविरा हवेदेवी बी संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धाव जिंकल्या. ते एकूण 34 आणि 35 धावांचं आव्हान चौठाराव मानकुली संघासमोर उभा केलेलं आहे. थँक्यू डीजे आपणास थांबवतो मी. मित्रांनो बोलूया आपण स्वागताकडे. आपल्याकडे वेळ आहे. हवेदेव संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ बोलूया आपण नक्कीच. ऑनस्क्रीन आपण पाहतोय आमच्या मान्यवरांची मांदियाला आपण पाहतोय या, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच मान्यवर मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या व्याप डायझर आणि त्या मान्यवरांचा इथे मात्र मान्यवर कक्षामध्ये एकविरा हवेदेवी बी संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि चौठाराव मानकुली संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. रामभाई डोंबिवली यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील जॉनमान सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता ऑनस्क्रीन त्यांना दाखवले जाते, त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. रमेश म्हात्रे साहेबांनी त्यांच्या समेत विशाल भोईर साहेबांचं इथे आगमन झालं आणि दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्यामध्ये उपस्थिती नक्कीच आपण पदे सायनाथ वामन पाटील साहेबांचे नाही, त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. निलकंठ पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपल्यामध्ये कृष्ण बालाराम पाटील साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जाईल. निलकंठ पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय.
त्यानंतर आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे नयन भरत माली साहेब स्वर्गीय भरत राजाराम माली यांच्या स्मरणार्थ नक्कीच त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्याने आम्हाला स्पॉन्सर केली आणि नयन भरत माली साहेबांचा देखील सन्मान इथे निलखन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय या आपण पाहू शकता नयन भरत माली साहेब ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर आमचे सेकंड ट्रॉफी स्पॉन्सर नयन भरत माली साहेब यांचा देखील आज सन्मान इथे केला जात आहे शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते एका बाजूला सामना सुरू राहील दुसऱ्या बाजूला स्वागत देखील सुरू राहतील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे राजेश वासुदेव पाटील साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर राजेश वासुदेव पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान निलखन पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे हे आपण पाहू शकता हे आपण पाहू शकता आमचे फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर राजेश वासुदेव पाटील साहेब यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला गेला त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत माजी उपसरपंच सुरेश सारंग प्रमोद बबन पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या माध्यमातून सामनावीर चषक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत तर पुन्हा एकदा निलकंठ पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत हे आपण पाहू शकता आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर प्रमोद बबन पाटील साहेब माजी उपसरपंच सुरेश सारंग आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय माजी उपदेणारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह हे सन्मान चिन्ह निमित्त जयकुमार चषकाची त्यांना आठवण देत राहील पाटील साहेबांना देखील सन्मानित केलं जाईल फुलाजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण पुढे या दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि अनेक संघ नक्कीच त्यांच्या माध्यमातून पॅक केले जात आहे एका चांगले पॅकर देखील चांगले आयोजक देखील आहेत असे नक्कीच फुलाजी पाटील साहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण बघतोय त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय निलकंठ पाटील यांच्या शुभ हस्ते दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोटेपल्लीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर फुलाजी पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता
समाजसेवक सारंगाव रुपवन पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता रुपवन पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती, त्यांचा देखील अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि त्यांचा देखील सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा सलग 4 दिवस पुरवली गेलेली आहे असे आमचे वॉटर स्पॉन्सर पाण्याची सुविधा पुरवणारे आमचे नक्कीच दीपेश बालाराम पाटील साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्यांनी या स्वर्गीय बायमाबाई बुट्या पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला पाणी पुरवलेलं आहे, पाण्याची सुविधा पुरवलेली आहे. त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जाईल. पुन्हा एकदा नीलकंठ पाटील आणि विनंती आपण आपल्या शुभ असते दीपेश बालाराम पाटील साहेबांना सन्मानित करायचं, ज्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस आम्हाला पाण्याची सुविधा त्यांनी पुरवलेली आहे. क्षेत्रक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण आपल्यासाठी देखील तेच नेम असणार आहे. हे आपण पाहू शकता आमचे या वॉटर स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस पाण्याची सुविधा पुरवली गेलेली आहे. पाणी हे जीवन आहे दोस्तो, जल हे तो कल आहे. नक्कीच आपण पाहतोय दीपेश बालाराम पाटील साहेब यांनी स्वर्गीय बायमाबाई बुट्या पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला पाण्याची सुविधा पुरवलेली आहे. त्यांचा हा सन्मानित केला जातो शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. टाइम नोट केला गेला आहे धनंजय पाटीलाने. पहिला चेंडू बरोबर 5:56 मिनिटांनी या डिलिव्हर केला गेलेला, टाकला गेलेला आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 4. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज पियुष म्हात्रे. इथे या स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू दिशा भरकटाला पाहायला मिळतो. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 5 वर. आव्हान आहे ते 35 धावांचं. इथून अजूनही या 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकाचा सामना आपण बघतोय. चौथ्या ओव्हर मानकुली संघाचा पहिला फलंदाज आणि दुसरा फलंदाज देखील बाद झालेला आहे. 2 फलंदाज लागोपाठच्या चेंडूवर बाद झालेले आहेत. विनीत माली आणि ऋतिक माली. वैभव माली खेळपट्टीवर आहे आणि वैभव माली सिनियर देखील खेळपट्टीवर आहे, ज्युनियर देखील खेळपट्टीवर आहे. अमर पाटील समाजसेवक यांना विनंती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान बिमर नोचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावपळामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 7. सुरेश सारंगचे विद्यमान उपसरपंच विशालजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल, आपण देखील प्रेक्षकामध्ये असाल तर आपल्याला इन्व्हाइट केलं जाते व्हीआयपी टायझर. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आपण बघतोय पियुष म्हात्रे. दुसऱ्या षटकात बोलतोय एकवीर हवेदेवी बी संघाकडून, तर सामनाकडे फलंदाज वैभव माली सिनियर. इथे हो केल्या चेंडूला दे घुमा के चेंडू निघून जाईल लॉक स्टॉप रिझल्ट मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीन संघाच्या धावसंख्येला येतोय 11. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 वर पोहोचते. 2-11 आपण पाहतोय या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. पियुष मात्र दुसऱ्या षटकात चालतोय. इथे या पंचांचा इशारा वाईट, कारण दिशा भरकड गोलंदाज पियुष मात्र आपण पाहतोय. दिशान चेंडू
धावसंख्या सिंगल आहे पोहोचते ती या 12 ओव्हर आव्हान आहे ते 35 धावांचं. 35 लक्षाचा पाठलाग करताना चौठाराव मानकुली संघ जो यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. सध्या आपण पाहतोय 35 लक्षाचा पाठलाग करतोय. नक्कीच टाइम नोट केला गेला, टायमर ऑन आहे. इथे मात्र भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमाशा बाहेर गेला. तगडा फलंदाजाने तगडा फटका आपण पाहतोय सिनियर वैभव माली याच्या बॅट मधून. शंभर नाही तर 1000% तात्या हाय हुकमाचा यक्का. तात्याचा इरादा असतोय पक्का. जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का. जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का. जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का. जनसागर सांगतोय खरं. धावसंख्या 6 ने वाढ होते. धावपलकर 18 धावा. 35 लक्षाचा पाठलाग चौठाराव मानकुली संघ करतोय. इथे मात्र चांगला चेंडू अगदी या बुंध्यात चेंडू हाताळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. या चेंडूवर वापसी कमबॅक करताना गोलंदाज पियुष मात्रे पाहतोय. आतापर्यंत आपण पाहतोय या जे चेंडू टाकून झाले त्यामध्ये 3 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत. 2 वाईड 1 नो चेंडू पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 18-35चं लक्ष आहे. चौठाराव मानकुली संघ 35 या लक्षाचा पाठलाग करताना. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. या मिसफील्ड पाहायला मिळते आणि दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजा संघाची धावसंख्या 20. चौठाराव मानकुली संघ आपण पाहतोय या चांगल्या स्थितीमध्ये, कारण इथून आपण बघितलं तर धनाजी पाटील सांगतात की या 14 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इक्वेशन सोपं आहे, हे इक्वेशन अवघड बनावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दोन्ही वैभव माली सिनियर आणि वैभव माली ज्युनियर ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र बॅट तुटते हे आपण पाहू शकता. बॅटचे 2 तुकडे झालेले आहेत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत आहेत. समावेशक अमर सुखीर पाटील साहेबांचे इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय या व्यापीठावर आमचे मान्यवर नक्कीच दरम्यान आगमन होते. वेले या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य हरेशजी भोईर आणि त्यांच्या समेत सूर्यकांत पाटील साहेबांचं या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हरेश भोईर साहेबांनी त्यांच्या समेत सूर्यकांत पाटील साहेबांचे इथे आगमन झालं आणि या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये जनमन सारंग आयोजित जयकुमार चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. इथे मात्र हवाई फायर आणि हा चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. दोन षटकांसाठी आपण थँक्यू डीजे. 2 षटकांसाठी धनाजी पाटील सांगतात की वेळ खर्च केला गेलेला आहे तो 13 मिनिटांचा. धावसंख्या 27-27 आपण पाहतोय. 35 या लक्षाचा पाठलाग चौठाराव मानकुली संघ करतोय. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाजी टॅगवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय एक चोटी धाव, चिकी रन्स फलंदाज पूर्ण करतात. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, मात्र निशाणा साधला जात नाही. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण. नुकतंच मित्रांनो आगमन झालेल्या सूर्यकांत पाटील साहेब वेलेगावचे समाजसेवक, त्यांच्यासमवेत विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष हरीश भोईर साहेब आणि त्या अगोदर मोठा गावचे समाजसेवक विशाल भोईर साहेब, देवीचा पाडाचे समाजसेवक रामाबाई म्हात्रे साहेब आणि या समाजसेवक देवीचा पाडा प्रेम म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन झाले आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची नक्कीच मांदी आली सध्या आपण व्याप प्राईजवर पाहतोय ऑनस्क्रीन, नक्कीच त्यांना आपण पाहू शकता. आपल्या माहितीसाठी हा अंतिम सामना, फायनलचा सामना पाहतोय. एकवीर हवेदेव विपक्ष, चौथा रो मानकुल या दोन संघामध्ये. हर्ष भोईल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मध्ये फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टॉल उचल चेंडूला फेकून दिलेलं मिडविकेट येऊन सीमा बार 7 षटकार. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. इथून स्कोर इज लेवल. केवळ एका धावीची आवश्यकता आहे आज की शाम अपने नाम करने के लिए. या चषकावर नाव कोरण्यासाठी आपण पद्धती जनमन सारंग आयोजित जॉयकुमार चषक 20-25च्या विजयाच्या उंबाट्यावर आपण पद्धती सध्या चौथाराव मानकुले नंबर 1 संघ आहे ग्रामीण क्रिकेटमधील आणि नंबर 1 परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळत आहे. केवळ एका धावीने दूर शेजारी वाढलेत. अमरेला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आज की शाम चौथावर मानकुले के नाम चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. 120 या संघानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. सिद्धिविनायक क्रीडा नगरीत क्रिकेट स्पर्धा आहे डे नाईट. स्पर्धा आहे डे नाईट. स्पर्धा आहे डे नाईट. प्रकाश जोतात रंगलाय सामना झाली मॅच टफ फाईट. झाली मॅच टफ फाईट. झाली मॅच टफ फाईट. प्रमुख पाहुणे मान्यवर येती जाती ओ भेट देऊनी. जाती ओ भेट देऊनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाके निलेश. पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. चौथा है रोमन